नमस्कार मित्रांनो. बांधकाम कामगार इसेन्शियल किटचा वाटप सर्व जिल्ह्यांमध्ये आता सुरू झालेला आहे. त्याकरता अर्ज कसा करायचा, ऑनलाईन अपॉइंटमेंट कशी घ्यायची हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि लाईव्हमध्ये अपॉइंटमेंट सुद्धा घेऊन दाखवलेली आहे. त्यानंतर ज्यावेळेस आता तुम्ही अपॉइंटमेंट तर घेतली, पण आता तुम्हाला इसेन्शियल किट घेण्याकरता जायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही आता सेंटरवरती जाल त्यावेळेस तुमच्याकडे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे. जर काही डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसेल तर तिथून तुम्हाला वापस देखील पाठवल्या जाऊ शकतं. असंच एका सोबत झालेलं आहे. मी एका सेंटरवरती व्हिजिट केले असता तिथे काही असे आढळून आले की काही डॉक्युमेंट नसल्यामुळे बऱ्याच बांधकाम कामगारांना तिथून वापस पाठवण्यात येत होतं. तर तुमच्याकडे कोणकोणती डॉक्युमेंट असायला पाहिजे जेणेकरून तुम्ही सेंटरवरती गेल्यानंतर तुम्हाला वापस येण्याची गरज पडणार नाही. तर चला पाहूया. बांधकाम कामगाराचे इसेन्शियल किट करता जर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही घर बसल्या देखील मोबाईलवरून अपॉइंटमेंट बुक करू शकता. आणि सोबतच जी लिंक तुम्हाला लागणार आहे, जी वेबसाईट, ज्या वेबसाईटवर तुम्हाला ही अपॉइंटमेंट घ्यायची आहे त्याची जी लिंक आहे ते आपल्या व्हॉट्सअप चॅनल सोबतच टेलिग्राम चॅनलवर सुद्धा दिलेली आहे. चला तर मग पाहूया की तुम्ही सेंटरवर गेल्यानंतर तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट हे असणे गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. इसेन्शियल किट घेण्याकरता जी महत्त्वाची डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे ती अशा प्रकारची आहे. सर्वात पहिले तर तुम्हाला जे अपॉइंटमेंट लेटर तुम्ही घेतलेलं आहे त्याची एक प्रत तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन केलेल्याची जे पावती आहे ते तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. जर ती पावती नसेल तर ते तुम्ही ऑनलाईन काढू शकता. सोबतच जर तुमची ती पावती आता निघत नसेल तर तुम्ही आता नवीन डिजिटल कार्ड जे आहे ते निघत आहे वेबसाईटवरती, तर ते तुम्ही काढू शकता. डिजिटल कार्ड बांधकाम कामगाराचं कसं काढायचं त्याचा देखील व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिलेला आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी दिलेली आहे. त्यानंतर तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड, त्यानंतर बँक पासबुकची एक झेरॉक्स आणि सोबतच राशन कार्डची एक झेरॉक्स हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. जर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर तुम्ही इसेन्शियल किट घेण्याकरता सेंटरवरती जा आणि त्यानंतर तुमची इसेन्शियल किट तुम्हाला तिथे मिळून जाईल. जर यामधून जर काही डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला तिथून वापस देखील पाठवल्या जाऊ शकतं. सोबतच तुम्हाला एक घोषणापत्र लागू शकतं. ते प्रत्येक सेंटरवर लागेल याची गॅरंटी नाही, परंतु तुमच्याकडे सोबत तुम्हाला ठेवायचं आहे जेणेकरून तिथून वापस यायची गरज भासणार नाही. घोषणापत्राची जे PDF लागणार आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल सोबतच व्हॉट्सअप चॅनलवरती दिलेले आहे. हे घोषणापत्र तुम्हाला व्यवस्थितरित्या भरायचं आहे. यामध्ये तुमचं नाव, रजिस्ट्रेशन नंबर, तुमचं अपॉइंटमेंट डेट आणि खाली तुमची सही, सोबतच जे काही इन्फॉर्मेशन, बेसिक इन्फॉर्मेशन यामध्ये विचारलेले आहे ते सर्व भरायचे आहे आणि तिथे द्यायचे आहे. हे घोषणापत्र लागणारच याची काही गॅरंटी नाही, परंतु तुमच्याकडे जरूर ठेवा जेणेकरून तिथून वापस यायची गरज तुम्हाला भासणार नाही. तर परत एकदा डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. यामध्ये अपॉइंटमेंट लेटर, आधार कार्ड, राशन कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, रजिस्ट्रेशन केल्याची पावती आणि स्वयं घोषणापत्र हे डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला इसेन्शियल किट हे इझिली मिळून जाईल. मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहतात, तर त्याकरता तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून येणारे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.